हाय फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. वेलकम बॅक टू माय चॅनल. तुमचं सगळ्यांचं माझ्या चॅनल स्वागत आहे. तर कशात तुम्ही? आय होप तुम्ही तुमच्या घरी छान मजेतच असणार. आम्ही पण मजेतच आहोत. तर इथे मॉर्निंग झालेली आहे आणि बाहेरचा व्ह्यू बघू शकता तुम्ही. त्यानंतर आज होता श्रावण सोमवार पहिला. तर हा व्लॉग जरा लेटच येत आहे कारण आधीचे व्लॉग होते तर व्लॉग थोडे लेट झाले. आणि इथे मस्तपैकी पूजा करून घेतली आहे यांनी, बघू शकता तुम्ही. आणि त्याचसोबत इथे आता रुजुलचं नाश्त्याची वेळ आहे तर त्याला आता ब्रेकफास्ट करवते. आणि इथे ना भेंडी धुवून ठेवली होती. ह्या भेंड्या खूप दिवस झाल्या फ्रीजमध्ये होत्या. भेंडी कशी भाजी झाली आहे आजकाल की तिचा नंबर ना सगळ्यात शेवटी लागते, कारण घेऊन तर येते पण ना बनवून खायची इच्छाच होत नाही त्याच्यामुळे. तर ते इथे वॉश करून ठेवलं आहे. आणि फ्रीजमध्ये ना शिमला मिरची होती तर त्याच्यातली 2 शिमला मिरची खराब झाली. पूर्ण हाय, फ्रीजमध्ये असा हॅलो वास येत होता. एव्हरीवन. तर आज आहे श्रावण महिन्यातला पहिला सोमवार आणि मी कालचेच ड्रेस घातला कारण मी काल फक्त पूजेपुरतं थोड्या वेळच घातलं होतं. मग त्याला ठेवून दिलं होतं काढून, मग आता घातलेलं आहे. आणि इथे माझ्यासोबत रुजूल आहे, बघू शकता तुम्ही. तर इथे बसलो आम्ही. आता त्याला थोडंसं खाऊ घालते आणि माझा तो उपवासच आहे तर माझा काय प्रश्नच नाही आहे. तर चला, भेटते तुम्हाला नंतर. मग इथे रुजूलला खाऊ वगैरे घातलं आणि त्यानंतर ना काही शूट नाही केलं मी, कारण रुजूलला बघता बघता दिवस निघून गेला. आणि इथे आता झाली आहे संध्याकाळ. तर सायंकाळचे 6:30 वगैरे झाले असणार. बाहेर अंधार पडत आला होता. तर मी म्हटलं की स्वयंपाक करून घेते कारण उपवास पण सोडायचा होता. आणि मग कसं रुजूल मग नंतर झोपायची वेळ होते त्याची, तर मग तो काय राहत नाही. तर आधी मी इथे साधं वरण भात आणि भेंडीची भाजी करणार होती पण भेंड्या कमी होत्या. आणि जेव्हा मी भेंडी कट केली तर त्याच्यातल्या काही भेंड्या तर जरड निघल्या, त्याच्यामुळे त्या अजून कमी झाल्या. मग विचार केला की फोडणीचं वरण करते तडका दिलेला. तर इथे मी डाळ काढून घेते वरणासाठी. आणि तिकडे बघू शकता तुम्ही कुकर मी आधीच ठेवून दिला होता गॅसवर. तर कुकरमध्ये मी ना कांदा, टमाटर, हिरवी मिरची, लाल मिरची आणि कढीपत्ता, जिरा, हिंग हे सगळं टाकून तिकडे शिजायला ठेवलं. इकडे डाळ धुवून घेते तोपर्यंत. आणि इतकं फास्ट हात चालवावं लागत आहे कारण रुजूल तिकडे खेळत आहे. तर म्हटलं थोड्या वेळ तर नक्कीच खेळणार. तर इथे बघू शकता रुजूल कॅमेराकडेच बघत आहे. तर इथे बघा मी तुला सांगितलं ते सगळं फ्राय करून झालं. मग त्यानंतर यामध्ये थोडीशी हळद, तिखट आणि मीठ टाकून दिलं. आणि ही जी डाळ धुवून ठेवली होती ती सगळी टाकून देणार आहे. तर यामध्ये तुरीची, मुंगाची आणि मसूरची डाळ अशी मिक्स डाळीचं वरण करणार होते मी. तर ही डाळ यामध्ये टाकून आता छान मिक्स करून घेतलं. आणि आताला थोड्या वेळ ना याच्यात परतून घेणार आहे. मग आवश्यकतेनुसार पाणी टाकून कुकर बंद करून यामध्ये कोथिंबीर टाकून देईन आणि कुकरच्या 4-5 शिट्ट्या काढून घेईन. त्यामध्ये वरण छानपैकी रेडी होऊन जाते. आणि हे कुकर छोटं आहे तर याला ना शिट्ट्या लवकर येतात असं मला वाटते बाकी कुकरपेक्षा. तर थोडी 1-2 शिट्टी याला एक्स्ट्राच होऊ देते मी, म्हणजे मग त्यामध्ये छानपैकी शिजून जाते. तर इथे आपलं आता वरण बनवून रेडीच होते. आणि मग त्याच्यानंतर भाजी फोडणीच टाकणार होते. तर रुजूल काय थांबायला तयार नाही. इकडे एका साईडला तुम्ही भात बनवता दिसत असेल तुम्हाला, दुसऱ्या साईडला मी भाजी फोडणी टाकून देते. आणि वरण आपले झालेलं आहे. तर वरण भात आणि भाजीच करणार आहे, बाकी काय नाही करत, कारण रात्रीचं जे डिनर आहे ते सिंपल आणि साधं सरळच करते मी. तर इथे आता भाजी फोडणी टाकून देते. तर भेंडीची भाजी करणार आहे. आणि रुजूलला खूप मजा येते इथे जर त्याला कडेवर घेतलं आणि जेवण बनवत असलं की त्याला इकडे तिकडे बघायला आहे ते सामान. तर तो मस्त एन्जॉय करत असते. पण तेच आहे की त्याला खाली राहायचं नसते त्यावेळेवर, तर मग त्याला मला पकडूनच करावं लागते. आणि इथे सगळं कट वगैरे करून झालेलंच होतं तर मला काही कठीण पडत नाही, सोपंच पडते. तर त्याला बघून मी इथे भाजी फोडणी टाकून घेणार आहे त्याला पकडून. तर अशा प्रकारे पटापट कामं करावे लागतात. नाहीत तर रुजूलमुळे कसं कधी त्याचं सांगता येत नाही मूड, कधी राहायचं असते कधी नाही राहायचं असते. तरी तो मला माहीत आहे खाली ठेवलं की अर्धा पाऊण तास खेळते, मग त्याच्यानंतर तो बोर होते. तर मग त्याला ना मला घ्यावंच लागते. तर भेंडी कमी झाली होती तुम्हाला सांगितलंच, तर त्यामध्ये मी आज पण आलू टाकून केली आहे. नाहीतर ती भाजी आम्हाला झालीच नसती. आणि वरण केलं होतं सोबत फोडणीचं त्याचमुळे. तर इथे भाजी पण फोडणी टाकून दिली आणि भात पण आपला होतच आला आहे. त्याचसोबत हात लागला मी
किचन ओटा पण क्लीन करून घेईन, कारण मग मला रुजूलला झोपवायचं आहे. तर हे क्लीन झाल्यावर मग इथे मी रुजूलला दाखवत होते, कारण तो ना कॅमेरामध्ये बघत होता. पण याला जास्ती फोन बघायला आवडतच नाही. तो थोड्याच वेळ बघते, 1-2 सेकंद, आणि मग बघतच नाही. मग त्यानंतर ना मी काही शूट नाही केलं आणि इथे डायरेक्ट आता तुम्हाला मी रात्री झोपायच्या आधी भेटत आहे. तर हे दुपारपासून मशीनमध्ये कपडे पडले होते, मला टाकायची काय आठवणच नाही आणि वेळ मिळाला नाही. त्याच्यामुळे हे आत्ता मी टाकून देते म्हटलं आणि मग झोपायला जाते. तर इथे हे आले होते ऑफिसवरून, लंच डिनर वगैरे सगळं झालं होतं. रुजूलला झोपवून पण दिलं होतं. फक्त आता हे कपडे वाळत टाकते आणि मग मी पण झोपायला जाते. इथे जवळजवळ 10-10:30 झाले होते. तर चला मग आजचा तुम्हाला हा छोटासा व्लॉग कसा वाटला नक्की कमेंटमध्ये सांगा, आणि आवडलं तर एक लाईक नक्की करा. त्याचसोबत माझ्या चॅनलला सबस्क्राईब पण करा. लवकर माझ्या चॅनलला ग्रो करायचं आहे मला, आणि मी आता कंटिन्यू व्हिडिओ टाकते आहे. तर चला, भेटते मी तुम्हाला नंतर अशाच एका छानशा व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय, टेक केअर आणि गुड नाईट. आणि हा स्टँड एवढं उपयोगी पडते की काय सांगावं. याच्यामुळे कपडे वाळवायचं काही टेन्शनच नाही. रात्री फॅनमध्ये टाकून दिले की कपडे सकाळपर्यंत रेडी राहतात. पण जे जाड कपडे असतात ते सकाळी बाहेर टाकावेच लागते, पाऊस नसला तर. तर चला, इथे झालेत कपडे टाकून. बाय.